नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर। केडीएमसीची जाहिरात आलेली आहे आणि ज्यांनी फायरमॅनचा कोर्स केलाय तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे। केडीएमसीने तुम्हाला ती दिलेली आहे आणि एवढा भन्नाट पगार आणि फक्त 6 महिन्याचा कोर्स ज्याच्याकडे आहे तर त्याचा चान्स जॉब लागायचा खूप जास्त झालेला आहे। 20 आपण म्हणू शकतो की 200x त्याचे चान्सेस झालेत। जर तुम्ही थोडेसे कायदे व्यवस्थित केले तर नक्कीच तुमचं काम होते। तुम्हाला काहीच इथं प्रेशर नाहीये, तुम्हाला इंग्लिश करायचं नाही, मराठी करायचं नाही, मॅथ्स रिझनिंग करायचं नाही, म्हणजे सिलेबसच नाहीये तुम्हाला, फक्त कायदे करा आणि तिथं जॉब मिळवा, अशा पद्धतीची कन्सेप्ट इथं तुम्हाला दिलेली आहे। फक्त तुम्हाला तो कोर्स एक हवा आहे, एवढंच काय ते। आणि पद 138 पद आहेत, तर एवढी पद भरपूर झाली। 102 पदांच्या जाहिराती निघतात नुसत्या आणि त्याच्यामध्ये 4-4 लाख फॉर्म येतात। तुमच्या फक्त एका कोर्ससाठी 138 पद काढलेत केडीएमसीने। तर यासाठी जो सिलेबस आहे त्याचा आपण डिकोडिंग करणार आहोत। त्यानंतर ते मटेरियल तुम्हाला कुठून मिळेल याबद्दल सुद्धा सांगणार आहे। तर शेवटपर्यंत लेक्चर सगळ्यांनी बघायचं आहे। डाऊट जे आहेत तुमचे, शंका ज्या आहेत तुमच्या, या व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये विचारा। नंबर आहे तुमच्याकडे, नंबरवर मेसेज करून विचारा। टेलिग्राम आहे, टेलिग्रामला व्हिजिट करा। आणि आता आपल्याला आपलं छोटंसं सेशन सुरू करायचं आहे। अभ्यासक्रम बघायचा आपल्याला फायरमॅन आणि ड्रायव्हर ऑपरेटरचा। आता हे दोन्ही का बघतोय? कारण की दोघांचा सिलेबस अगदी कॉपी पेस्टेड आहे, दोघांचा सिलेबस अगदी सेम टू सेम आहे आणि त्यामुळे आपल्याला ते एकत्र बघणं इथं गरजेचं आहे। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं इथं आपण बघतोय आपल्या पदांचा सिलेबस। याच्यामध्ये जर तुम्ही बघाल इथं जे सेव वर्ग आहे, अग्निशमक ज्याचं पद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरण्याकरता एकूण रिक्त पद समाविष्ट आहेत, ज्याच्यामध्ये 19,900 ते 63,200 एवढा भन्नाट पगार आहे, म्हणजे जवळजवळ 60,000 पर्यंत पगार असेल। तर महाराष्ट्र माध्यमिक उच्च शिक्षण मंडळाची SSC उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासनाचा फक्त 6 महिन्याचा अग्निशमक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण असणं गरजेचं आहे। वयोमर्यादा 30 वर्षापेक्षा असू नये, 30 वर्षापेक्षा जास्त तुम्ही असू नये असं यांचं आहे आणि मला वाटतं की कोणी नसेल सुद्धा। माजी सैनिकांसाठी राखीव जागेवर नियुक्तीसाठी उमेदवार उपलब्ध असल्या 12 ते 30 दिवसाच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांची नियुक्ती पात्र ठरता येईल, पण त्यांना आधी नियुक्तीच्या आधी तो कोर्स जो आहे तो करावा लागेल असं यांचं म्हणणं आहे। हाईट वेट सगळं सुद्धा दिले, छाती दृष्टी, तर तुमची इथं आयसाइट सुद्धा चेक केली जाईल, पण बऱ्यापैकी आपण ह्या सगळ्यामध्ये क्लिअर होतो। सगळ्यामध्ये उंचीमध्ये, छातीमध्ये, वजनमध्ये, दृष्टीमध्ये आपण हे सगळं क्लिअर होतो, लक्षात ठेवा। एवढं काय आपण कोणी वीक नाही। तर तुमची एलिजिबिलिटी लक्षात ठेवा, तुम्ही 10वी पास पाहिजे, फक्त 10वी पास, 12वी ग्रॅज्युएशन असं काही नाहीये। आधी पदवी, बऱ्याचशा पदव्या म्हणजे ही आता जी पद आहेत केडीएमसीची त्याच्यामध्ये पदवी आहे, वेगवेगळ्या शाखांची पदवी आहे, पण हा जो तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये फक्त 10वी पास आणि 6 महिन्याचा अग्निशमकचा कोर्स हवा आहे। दॅट्स इट, तुम्ही एलिजिबल होताय। 138 पद आहेत, सांगते तेवढे कायदे करा, पोस्ट तुमच्या हातात आहे। बघा इथं फायरमॅन साठी जनरल नॉलेज हे आपण घेऊ, डोंट वरी, नोट्स देईल मी तुम्हाला, टेन्शन घ्यायची गरज नाही। महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, खूप सुंदर असा कायदा, 1949 चा कायदा, तो तुम्हाला मी अगदी साध्या सोप्या भाषेत ऑलरेडी करून ठेवलेला आहे। इथं तुम्ही बघू शकता, हा कायदा 538 पानांचा कायदा आहे, 538 पानांचा, 31 कलम आहेत, 4 परिशिष्ट आहेत, पण हा कायदा खूप सोप्या भाषेत ऑलरेडी मी करायला घेतलेला आहे। 10 दिवसात याचं काम होईल आणि मी टाकायला सुद्धा सुरुवात केली। जसं काम पूर्ण होतंय तसं हे काम आपण आपल्या ऍपवर टाकायला सुद्धा सुरुवात केली आहे। बघा, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949, ज्याचं आधी नाव मूळतः मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 असं होतं, त्यानंतर त्याचं नाव बदललं। पूर्ण जो कायदा आहे त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे हे मी समजून सांगितलं। इथं तुम्ही बघू शकता, ऐतिहासिक स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा काय रोल होता, प्रांतिक कायद्याची निर्मितीची गरज का पडली आपल्या शासनाला, हे सगळं। त्यानंतर मुंबई प्रांतिक जो अधिनियम आहे याची निर्मिती गरजेतून 1949च्या या कायद्याची निर्मिती झाली। तर यामध्ये ज्यात आजचा महाराष्ट्र आणि गुजरातचा काही भाग सुद्धा समाविष्ट होता। तर असं सगळं काही तुम्हाला मी दिलेलं आहे। त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता उद्देश, सगळे उद्देश जे आहेत महत्त्वाचे उद्देश इथे मी तुम्हाला दिलेले आहेत 4 महत्त्वाचे उद्देश।
त्यानंतर 74व्या घटना दुरुस्तीचा रोल काय आहे महानगरपालिका कायद्यामध्ये, तर हे सुद्धा मी तुम्हाला इथं समजून सांगितलेलं आहे. तर हा कायदा प्रॉपरली कमी शब्दामध्ये तुम्हाला मी देते, सोप्या भाषेत. ती भाषा जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला वाचता येणार नाही, एवढी अवघड मराठी आहे, एवढी अवघड. मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत ती करून देते. त्यानंतर इथं आपला महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजर ऍक्ट जो आहे, तर तो सुद्धा कायदा इथं मी देते तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. ठीक आहे, अगदी सोप्या भाषेमध्ये हा सुद्धा कायदा तुम्हाला मी देते. त्यानंतर महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन लाईफ सेफ्टी 2023चा कायदा, हे दोन्ही कायदे तुम्हाला साध्या सोप्या भाषेत मिळणार आहेत, काम चालू आहे. त्यानंतर नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया 2016, त्याचा पार्ट 4 फायर लाईफ सेफ्टी, तर हे सगळं जे आहे ना, तर ते तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या भाषेत मिळेल. आणि अगदी सेम टू सेम सिलेबस ड्रायव्हर ऑपरेटरचा सुद्धा आहे, याच्यामध्ये काहीच वेगळं नाहीये, अगदी सेम सिलेबस आहे. तर दोघांचा एकत्रच तुम्हाला सिलेबस मिळणार आहे. सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला हे नोट्स, कायद्याचे नोट्स जे आहेत, ई बुक जे आहे, तर ते मिळणार आहे. आणि फक्त 199 रुपयाला मी देणार आहे तिन्ही कायदे. ठीक आहे, तिन्ही कायदे 199 रुपयाला. त्याच्यासोबत तुम्हाला करंट अफेअर सुद्धा मिळणार आहे. लक्षात ठेवा, करंट अफेअर्स तुम्हाला थोडंफार करंट अफेअर येणार. ठीक आहे, करंट अफेअर थोडंफार येणार म्हणजे येणार, तर 4 ते 5 मार्काला करंट अफेअर सुद्धा येणार. तर ते करंट अफेअर सुद्धा तुम्हाला मिळणार जानेवारी पासून. क्वालिटी करंट अफेअर्स, सेंट्रल लेवलचे सारखे करंट अफेअर्स मी काढलेले आहेत, तर तसे करंट अफेअर्स तुम्हाला मिळणार 199 रुपयामध्ये. तर आताच जायचं आहे, सगळ्यांनी आपलं ऍप डाउनलोड करा आणि कायदे अभ्यास करायला सुरुवात करा. फॉर्म भरा. जर तुमच्याकडे 6 महिन्याचा कोर्स आहे, 10वी तर सगळ्यांचीच पास असते, तर लवकरात लवकर फॉर्म भरा आणि जसं सांगते तसं अभ्यास करा. आणि आपल्याकडून जवळपास 50 फायरमॅन होऊ शकतात, एवढी कॅपॅसिटी आहे. कारण की कायद्यावर आपण एवढं काम करतोय आणि कायद्यावर तुमचं पूर्ण जे काही सिलेबस आहे आणि पूर्ण तुमचं सिलेक्शन आहे, तर ते डिपेंड आहे. तुम्ही फायरमॅनचा कोर्स केलाय तर हाईट बीट सगळी तुमची असणार, नो डाऊट. बट अभ्यास करणं महत्वाचं आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्झाम ओरिएंटेड अभ्यास जो आहे, तर तो आपण करून घेणार आहे. तर ऍप डाउनलोड करा आणि मग आपण तिथेच भेटूयात. ई बुक मिळणार आहे तुम्हाला प्रॉपरली. गरज पडली तर मी लेक्चर सुद्धा घेणार आहे. युट्यूबवर सुद्धा आपण लेक्चर घेणार आहोत गोष्टी सोप्या करण्यासाठी. प्रश्न उत्तर सुद्धा घेणार आहोत. तुम्हाला याच्यावर मी प्रश्न उत्तर सुद्धा तयार करून देईल स्वतः. तर खूप काही मटेरियल मिळणार आहे, फक्त आपली पोस्ट निघाली पाहिजे. कळतंय? तर केडीएमसीचा स्टाफ नर्ससाठी सुद्धा आपल्याकडे आहे, पण याच्याबद्दल आता बोलायची गरज नाहीये. सध्याला आपला फोकस जो आहे तो फायरमॅन आणि कशावर असणार आहे, तर पूर्णपणे ड्रायव्हर ऑपरेटरवर असणार आहे. चला, तर मग थांबूया इथेच. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.